मित्रांनो नमस्कार. कोकण वैभव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी वैभव तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे. मी आत्ता आलेलो आहे माझ्या धामणी बडदवाडी या वाडीमध्ये आणि या ठिकाणी एक मित्रांनो आज आगळावेगळा कार्यक्रम आहे. तर त्या ठिकाणी मला बोलवण्यात आलेलं आहे. आज 1 जून 2024 आहे आणि दर 3 वर्षांनी या ठिकाणी मित्रांनो या घरामध्ये एक फॅमिली गेट टुगेदर केलं जातं आणि हे गेट टुगेदर ज्या प्रकारे केलं जातं ते थोडक्यात मी आज तुम्हाला दाखवणार आहे. घरामधली काही ज्येष्ठ मंडळी आहेत, घरामधली इतरसुद्धा सदस्यांची आपण भेट घेणार आहोत. त्यांच्याकडून एकत्र कुटुंब पद्धती काय असते हे आज आपण जाणून घेणार आहोत. सध्याच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती ही लोप पावत चाललेली आहे आणि हे जपणं खरंच खूप एक काळाची गरज आहे आणि म्हणूनच आज हा छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे एकत्र कुटुंब पद्धतीचा. तर मित्रांनो, भागोजी सदू बडद धामणी बडदवाडीमधलं हे एक कुटुंब आहे. यांच्या घरी आपण आलेलो आहोत. आत्ता आपल्यासोबत दिलीप बडद आहेत आणि भिकाजी गोविंद बडद आहेत. एका कुटुंबातील सदस्य आहेत. गेल्या 3 पिढ्या यांच्या घरी एकत्र कुटुंब पद्धती ही पद्धती चालत आलेली आहे आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतूनच नव्हे तर खूप लांबपर्यंत यांच्या कुटुंबाचं एक चर्चा आहे. कारण एकत्र कुटुंब पद्धती ही सध्या बघायला मिळत नाही आपल्याला. पण आज या कुटुंबाकडून आपण एकत्र कुटुंब पद्धती काय असते, कशाप्रकारे ती एकत्र कुटुंब पद्धती चालवली जाते आणि त्याचे फायदे तोटे थोडक्यात आपण जाणून घेऊया. खरं तर काळाची गरज आहे एकत्र कुटुंब पद्धती, कारण सगळ्याच बाबतीत आपल्याला एकत्र कुटुंब पद्धती ही खूप फायदेशीर ठरते. तर कशाप्रकारे फायदेशीर ठरते जाणून घेऊया. तर आपण दिलीप बडद यांच्याकडून त्यांच्या कुटुंबाची थोडक्यात माहिती घेऊया आणि मग पुढे आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर काका, जरा तुमच्या कुटुंबाबद्दलची माहिती सांगा. आमचे वडील आणि आमचे चुलते असे आम्ही हे दोघेजण सख्खे भाऊ आणि त्याला आता आम्ही 3 जण भाऊ, भागोजी, कृष्णा आणि दिलीप आणि आम्हाला 4 बहिणी. एकीचं नाव येशी, म्हणजे आपल्या त्या जुन्या काळातलं नाव येशी, सध्याचं नाव सुनीता पवार, दुसरी रंजना पाताडे, दुसरी ललिता बेंडल आणि चौथी दर्शना महादे. अशा 4 बहिणी. तसंच ह्या चुलत्यांच्या कुटुंबामध्ये भिकाजी गोविंद बडद, शांताराम गोविंद बडद आणि स्मिता विलास पाष्टे अशी ती 3 जण. अशी एकूण 10 मुलं आमची आणि आमच्या चुलत्यांची परत आम्ही त्या 3 मुली आणि त्यांचं नाव एकीचं नाव अनुसया बाळाजी आलीम, दुसरीचं नाव सुनंदा देवजी गराठे आणि तिसरी वासंती तुकाराम चांदे. असं आहे आमच्या 13 मुलांचं एकत्र कुटुंब. म्हणजे 3 चुलत्यांचं, 2 चुलते ना आमचे वडील, असं एकत्र कुटुंब. 13 मुलं एका कुटुंबात मोठी झाली आणि आजही ती सगळी 13चे 13 मुलं एकत्र आहेत. आम्ही एकच चूल आमची चालते. आजही आमचं सगळ्या कुटुंब जेव्हा आम्ही सणावाराला एकत्र येतो ते सगळ्यांचं जेवण हे एकाच कुटुंबावर चालतं. आता इथं राहायला आमची 3 कुटुंब आहेत गावाला, आम्ही 2 जण बाहेर असतो. तर ते 3 सुद्धा सगळे एकाच चुलीवर आमचं जेवण आज तगायत चालतं. शेती एकत्र करतो, लागवड काय जे आमची जी प्रॉपर्टी शेतीतली आहे ती सगळी आमची आज तगायत एकत्रच आहे. आणि परत आमची मुलं आहेत, त्याच्यात आम्हाला प्रत्येकाला एक मुलगा आहे आणि आमचा दुसरा यांचा जो एक चुलत भाऊ आमचा आहे त्याला 2 मुलं आहेत. असे आमचे ते मुलंसुद्धा आमच्या 6 मुलं आहेत. 5 भावांची 6 मुलं आणि त्यांच्या मुली, असा आमचा मोठा परिवार आहे. एकूण आमचं एकत्र कुटुंब जेव्हा आम्ही एकत्र करतो म्हणजे आमची मुलं, त्यांचे नवरे किंवा त्यांच्या माहेरची लोक वगैरे, तेव्हा आमचे एक 150 ते 250 एका कुटुंबातली एकत्र माणसं आमची होतात. आज जसंच ते जागतिक कुटुंब दिन आपला जो कार्यक्रम असतो त्याच्या अनुषंगानं आमचा हा कार्यक्रम करायचा असं बऱ्याच दिवस डोक्यात होतं. पण तो दिवस जमणं, कारण सगळे बाहेरगावी असतात. आमची 1-2 कुटुंब सोडली तर सगळे बाहेरगावीच असतो आम्ही. त्यामुळे ते सगळे एकत्र करणं सोपं नाही, म्हणून मग आम्ही मे महिना निवडतो. त्याच्यात आम्ही आत्ता ही 1 जून तारीख ठरवली. 1 जून कसं, त्यावेळेस आमच्या सगळ्या कुटुंबातलं आम्ही जे भाऊ सगळे आहोत ते सगळे शिकलेले आहेत. पण तेव्हा आमचे वडील अडाणी असल्यामुळे ती जी तारीख गुरुजींनी जी दिली तीच तारीख 1 जून अशीच होती. त्यामुळे 1 जूनलाच आमच्या जन्मतारखा सुरू झाल्या. म्हणून मग आम्ही ठरवलं की बा 1 जूनला आपण सगळ्यांचा आमचा अनधिकृत का असेना पण तो वाढदिवस आपण एकत्र साजरा करायचा. मग आमच्या बहिणी,
मग त्यांच्यासुद्धा तारखा तशाच आहेत, त्यांचे मिस्टर. कारण साधारण 60च्या दरम्यानची सगळी आत्ता फॅमिली आजी आहे. त्यांचं दादांचंच वय आमच्या आत्ता 75 असेल आणि दुसरी आत्ता ती मोठी बहीण आमची चुलत आहे, तिचं वय साधारण 80 असेल. मग 80 ते कमी 75 70 नाही बयेचं बयेचं 80 आहे. असं म्हणजे 80 ते 80 वर्षाची आमची आता ही कुटुंब म्हणजे आम्ही बघितलेलं कुटुंब आहे. त्याच्या आधी बाबांनी जे केलं असेल तर त्यांच्या काळातला वेगवेगळा विषय होता असेल. असं ते 80 वर्षातला आमचा हा एकत्र प्रवास चालू आहे. आणि त्याच्यात मग असं वाटलं की कधीतरी बा एकत्र आपण वाढदिवस आम्ही आतापर्यंत कधी साजरे करत नव्हतो. आता ज्याची त्याची मुलं जे शिकलेली आहेत ती बऱ्यापैकी आहेत, ते हल्ली एक स्वतंत्र कुटुंबाचा वाढदिवस करतात. म्हणजे इथं शेतकरी म्हणून जो राहतो त्याच्यासाठी काय स्पेशल असा मुलगा किंवा मुलगी त्यांची मुंबईत येऊन ते करू शकत नाही ना. मग आम्ही आज तो आमचा तो एकत्र वाढदिवस असा आमचा तो आहे सगळ्या मिळून. आणि त्याच्यातनं दरवर्षी आम्ही 2017ला एक चांगला कार्यक्रम केला होता. त्यानंतर मध्ये कोरोना आला म्हणून तो आमचा थांबला. त्याच्यातनं असं झालं की लक्षात आलं की अरे वा, हे जर करण्याची काळाची गरज आहे. कारण कुटुंब जर एकत्र ठेवायचं असेल भविष्यात तर त्यासाठी एकत्र कुटुंब ठेवायचं असेल तर हे सगळं टिकवलं पाहिजे. म्हणजे एकत्र आपण आलो पाहिजे, ओळखी झाल्या. कारण 3 पिढ्यांचा हा कुटुंब पद्धती आमची चाललेली आहे. 3 पिढ्या एकत्र ठेवणं म्हणजे त्यांच्यात ओळखी असल्या पाहिजेत. नाहीतर दादा का म्हणतो आपण, मामा का म्हणतो, हे त्याच्या लक्षात आलं पाहिजे मुलांच्या. असा तो विषय सुरू झाला. म्हणून मग ते माझ्या डोक्यात आलं. कारण कुणबी समाजात आमच्याकडे असं एकत्र कुटुंब आणि ह्याच्यात हे करत असतील म्हणजे कुटुंबाचं सेलिब्रेशन करत असतील, मला फार हे वाटतंय. कारण फार ह्याच्यात काही लोक करत नसतील. इतर समाजातली लोक करतात, त्याच्यातनं चांगल्या गोष्टीच घडतात असं मला वाटतं. मला एक चांगला प्रसंग सांगायला आवडेल. 2019ला हे आमचे मोठे भाऊ यांची तब्येत अचानक बिघडली. रात्री डॉक्टरांचा मला फोन आला की अरे असं असं झालं आहे आणि त्यांना चांगल्या हॉस्पिटलला तुम्ही ॲडमिट करण्याची गरज आहे, त्यांना हार्टचा त्रास आहे. मग दुसऱ्या दिवशी मी त्याची सोनोग्राफी वगैरे त्यांचे जे काही पुढच्या ट्रीटमेंट आहेत त्याची पंच हॉस्पिटलला करून घेतल्या. त्या रात्री परत त्यांचा फोन आला की यांच्या छातीत दुखायला लागले, तुम्ही त्याला लगेच अर्जंटली ॲडमिट करण्याची गरज आहे. अरे पण आता त्यांना अर्जंटली जर गरज असेल तर आपल्याकडे पैसे कुठून आणायचे? ओपन बायपास सर्जरी करायचं डॉक्टरांनी सजेस्ट केल्यानंतर पैसे 4-5 लाख कुठून आणणार? म्हणून मग काय, त्याच्या आधी 17ला आमचा कार्यक्रम झाला होता. म्हणून आमचा एक ग्रुप तयार होता. म्हणून मी ते ग्रुपवर सहज एक मेसेज टाकला, बाबा रे असं असं ह्यांना आजार आहे आणि आपल्याला त्याला बायपास करण्याची खरी गरज आहे आणि त्यासाठी आपल्याला पैसे हवेत. आणि मला त्याचं सांगायला आवडेल की त्याच एकाच रात्रीत आमच्या साधारण ह्याच्यावर 1 लाख रुपये जमा झाले. ही कुटुंबाची ताकद आहे. आणि तेच असं मला वाटतं की ते 1 लाख रुपये, मी माझ्याकडचे थोडे पैसे होते ते घरातले 50-1,000, हे 1.5-2 लाख रुपये घेऊन आम्ही त्यांना त्याच रात्री 1 वाजता ॲडमिट केली. आणि त्यांचं पुढे व्यवस्थित बायपास झाली. आज जवळजवळ 19 ते आज 23पर्यंत त्यांचा आता तसा काही प्रॉब्लेम नाही, ते व्यवस्थित सगळे आहेत. म्हणजे ही कुटुंबाची ताकद आहे आणि ती ताकद प्रत्येकानं समाजातल्या प्रत्येक घटकानं टिकवली पाहिजे, घटकानं ती आचरणात आणली पाहिजे असं मला वाटतं. कारण संस्कार, आज सगळ्यांकडे पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, पण त्या मुलांवर संस्कार नाही असं मला वाटतं. कारण मी जेव्हा समाजात बऱ्याच ठिकाणी फिरतो ती ही गोष्ट सातत्याने लक्षात येते, अरे एकत्र कुटुंब असेल तर संस्कार असतात. कारण स्वतःच्या आईवडिलांपेक्षा घरातल्या इतर जर माणसं असतील तर त्यांच्याशी आपली मुलं जास्त कनेक्ट होतात. आणि त्याच्यातनं होतं काय, त्याच्यातनं एक चांगलेच संस्कार. एक तुम्हाला साधं गणित सांगतो. आज माझाही मुलगा इंजिनिअरिंगला आहे, पण रात्रीचं जेवण जर मागवायचं असेल बाहेरनं मेस सोडून तरी तो मला रात्री फोन करणार, बाबा मी आज मुलं जात आहेत जेवायला, मी जेवायला जाऊ का? हे चांगले संस्कार आहेत ना. नाहीतर तो इंजिनिअरिंगचा पोरगा मला बालकांना विचारून करावं एवढा तो साधना नाही ना, म्हणजे त्याची त्याला गरज नाही. पण हे संस्कार कशामुळे आले? कुटुंबामुळे आले. आज मी जो शिकलो तो कशामुळे शिकलो? कुटुंबामुळे. माझे भाऊ जरी कमी शिकलेले असले तरी मी जेव्हा शिक्षणात पुढचं शिक्षण घेत होतो तेव्हा माझ्या पाठीमागं भाव खंबीर होते ना, त्याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून त्यातनं असं मला वाटलं हे आपण टिकवलं पाहिजे. मग त्याला खर्च येऊ काय असेल, आपल्याला त्रास होईल, तो केला पाहिजे. आणि त्याच्यातनं ही मला संकल्पना सुचली खरी. आणि ते आज आपण यावर्षी पण आमचं ते आत्ता सुरू आहे. आता यावर्षी आम्ही ते घराची बऱ्यापैकी रिन्युएशन केलं त्यातनं. आणि त्याच्यातनं मग एक पूजा करावी, आपल्या सगळ्या लोकांना बोलवावी एकत्र, त्यातनं परत आपण एकत्र आपले जे लांबलेले काय संबंध असतील ते एकत्र करावेत, असा त्यातला खरा मानस आहे. आणि हे समाजातल्या प्रत्येक घटकाने करावं असं मला वाटतं. त्यातनं तोटे पण भरपूर आहेत. कारण एवढं मोठं कुटुंब चालवताना
खर्च हा पावलोपावली येत असतो आणि तो करायचा कुठं हा बराच मोठा प्रश्न असतो. पण तो होतं त्यातनं ॲडजस्टमेंट, काय तशी अडचण येत नाही. करणारा एक माणूस, कोणतरी नियोजन करणारा माणूस जर चांगला असेल तर बाकी काय कुटुंबाचा तसा कोणाचा अडचणीचा मुद्दा राहत नाही. आता हे खरे सगळे भाव माझे मोठे, पण मला आनंद असा वाटतो की मी एखादा सांगितलेला निर्णय त्यांनी कधी झुगारला असा नाही. म्हणजे मी खरी चुकीचं सांगणारच नाही त्यांना, हे असं करू नको, त्यांनी ते ऐकलं. आणि मी जे आत्ता जो जरी मी एवढं जरी आता मी नोकरीला आहे, पण मी जरी नोकरीला असलं तरी माझी नोकरी नाही ती, त्यांच्यामुळे मी नोकरीला आहे. ही भावना प्रत्येक मुलाच्या, प्रत्येक भावाच्या, प्रत्येक बहिणीच्या मनात रुजवण्याची खरी समाजाला गरज आहे. तर हे पुढे संस्कार वाढतील आणि त्यातनं एक चांगला समाज घडेल असं मला वाटतं. हे माझं मत आहे. पण मग मला असं वाटलं, रे आपण हे सगळं करतोय, आपल्याला त्याला प्रसिद्धी हा विषय माझा नाही आहे, पण हे आपण जे चांगलं एखादं काम करतो ते लोकांपर्यंत ते गेलं पाहिजे. आज आमचे हे सगळे आमचे जे मेहुणे आहेत, तुम्हाला मेहुणे म्हणजे असं जे अंतर असतं बहिणीचा नवरा आणि आम्ही, हे अंतर कधीच नाही आमच्यात. मग आम्ही जसे भाव आहोत तसे ते भाव आहेत आमचे. कधी यायचं म्हणजे कधीही त्यांना कुठल्याही माझ्या मेहुण्याला कधीही रात्री 12 वाजता फोन करा, तो हजर राहणार. ही आपण कमवलेली आपली किंमत आहे ना हो. आमच्याकडे आज पैसा नाही आहे, पण आमच्याकडे मॅनपॉवर एवढी आहे की आपण कुठलंही काम करू शकतो. आता सांगायचं झालं तर हे बरोबर आहे, ते अविनाश बेंडल, ह्याचं गाव कळंबसते, हे आमच्या 3 नंबर बहिणीचे मिस्टर. हे जेव्हा घर बांधलं, हे बांधकाम भाऊजींना मी सांगितलं, भाऊजी मला बांधकाम करायचं आहे, कधीपासून सुरू करूया बोला. आणि हे सगळं बांधकाम, पाठीमागचं नवीन बांधकाम त्याने केलं. ही ताकद आहे ना, म्हणजे आपण ते टिकवलेत म्हणून आपण ते हे सगळं करू शकतो. एवढीच एक त्यातनं चांगला समाज घडावा अशी आपली एक छोटीशी समाजाच्या देवाणघडणीत आमची खारीचा वाटा असावा असं मला वाटतं. हे लोकांनी जर बघितलं, लोकांनी जर आचरणात आणलं तर ह्याच्यात नक्की तोटा नाही. आपलं कुटुंब प्रत्येकाला घडवायचं असेल तर ह्याची खरी गरज आहे. सण साजरे मला इतकं आवडतं ना, सण साजरे. अरे आम्ही पंक्तीतच जेवतो. आज एक पुरुषांची आमच्या घरात पंगत लागते ना, एक लेडीज, आजही आमच्याकडे ती चालू आहे. कुठलाही सणाचा आम्ही एकत्र जेवणार, लांबच्या लांब पडवी तसं मध्ये सगळं जेवण वाढायचं आणि आम्ही सगळे एकत्र बसून जेवतो. त्याचा जो आनंद आहे ना, तो आनंद आज आम्हाला कुठंच बघायला मिळत नाही. त्याची खरी गरज आहे. आता तुम्हाला काय अजून विचार? म्हणजे हे हार्टचे जे प्रॉब्लेम आले त्यावेळेस म्हणजे त्या लोकांनी जर हे म्हणजे धावून आले नसते आणि हे पुढचे पाऊल उचललं नसतं तर माझं काय खरं बरं त्यावेळेस नव्हतं ना, आणि मी हे दिवस बघितले नसते. पैसा तर सगळ्यांकडे असतो, पण नाचायला माणसं जी हवी असतात ना, एकत्र कुटुंबामुळे ती माणसं सगळी आपल्याला मिळतात आणि ती मदत आपल्याला होते. रात्री 10:30 वाजता भावाला फोन केला, मार्गतामाण्यात राहतो होता. अच्छा. तिथून मार्गतामाण्यातून त्याने 10:30 वाजता गाडी ठरवून इथे येऊन कोल्हापूरला गेलो आम्ही, रात्रीच्या रात्री. एवढं कोण करणार होता? नाही. हा, ते केलं नाही म्हणून आजचे दिवस हे मी बघितली. एकत्र कुटुंब पद्धती जी चाललेली आहे आता तुमच्या घरामध्ये, तर त्याचा एक फायदा तोटा सांगताना तुम्ही काय अनुभव सांगाल तुमचे? फायदा तोटा सांगणार म्हणजे एवढी आम्ही जे प्रॉपर्टी जमवली ती एकत्र कुटुंबाच्यामुळं, कारण ती एकट्याने करू शकत नाही. हे सगळ्यांचा हातभार लागतो आणि सगळी माणसं एकत्र एवढी काम करतात. त्याच्यामुळे आम्ही कुठले पण काय आपली झाडं, काय आपण शेती, आणखी हे सगळं करायचं तर एकत्र शिवाय होत नाही, एका दोघांनी ते होत नाही. सगळ्याजण मिळून जर असेल तर ते होऊ शकतं आणि ते झालेलं आहे. त्याच्यामुळे एकत्र कुटुंब याचा फायदा आहे, एकत्र कुटुंब राहण्याचा. आणि म्हटलं तर कुठलं पण असं म्हणजे काम साध्य करता येतं की काय पण म्हणा. आता आपण इथं बोर पाडली तर बोरीला काय म्हणजे काय साधी गोष्ट नव्हे, तिला काय खर्च बराच येतो. पण ते एकत्र कुटुंब होतं म्हणून ते साध्य झालं. पण ते सक्सेसफुल झालं नाही, पण ते आम्ही केलं. इथं विहीर पाडलेली, ते पण आम्ही एकत्र म्हणजे सगळे वाडी मिळून आम्ही ते प्रस्ताव मांडलेला आणि ते केलेलं. ते पण काय साध्य झालेलं नाही, पाण्याचं काय एवढा हे झालेलं नाही. शिक्षण कसं झालं? तुम्ही नोकरीला कसे गेलात? मी लहान असताना आम्ही असे गुराकडेच होतो. आमची गुरं होती, 2 वाडे भरलेले होते.
तेव्हा काय एवढं शिक्षणाचं महत्त्व नव्हतं, समजत नव्हतं एवढं महत्त्व शिक्षणाचं. की वडील म्हणायचे की अरे कशाला शाळेत जातोस, आम्हाला ते शेतीच करायची आहे, कशाला शाळेत जातोस, इकडे गुराकडे जा, बैलाकडे जा. तर म्हणजे आम्ही त्याच्यासाठी आम्ही 7वीपर्यंत माझं शिक्षण झालं. आणि त्याच्यामुळे मी बाबा म्हणाले आता बस झालं. 7वी आपल्या प्राथमिक शाळेत 7वीपर्यंत खाली होतो. आणि नंतर मग शाळा सोडल्याच्या नंतर आम्ही ते एक शेतीच केलेली, बाबांबरोबर शेतीला हातभार लागला आणि शेतीच करत होतो. नंतर मग मी 1980ला मी मुंबईला गेलो. मुंबईला जाऊन मग ते नोकरी दुकानात, ते पण दुकानात मला ठेवलं असं म्हणजे होते. मी तेव्हा 10वीची एक बाहेरून परीक्षा दिली. म्हणजे म्हणाले की काहीतरी शिक्षण पाहिजे, म्हणजे कुठेतरी म्हणजे नोकरीसाठी शिक्षण पाहिजे, म्हणून मी 10वीची बाहेरून परीक्षा दिली. त्याच्यात मी पास झालो नाही, पण मला एक बराच अनुभव आला त्याच्यामध्ये की अक्षर सुधारलं किंवा आणखी काय म्हणजे त्याच्यात प्रगती झाली. आणि मग त्याच्यावरती मग मला त्याच्यात फायदा झाला. आणि ते पण अभ्यास कसा करायचा की बत्तीवर, एक रॉकेलच्या बत्तीवर आम्ही रात्री येऊन त्याच्यावर अभ्यास करायचो तेव्हा. असं म्हणजे नाहीतर रस्त्याच्या लाईटीवर आम्ही वाचायला जायचो. असा मी अभ्यास केला आणि त्याच्यातून आम्ही ती परीक्षा दिली. ज्यावेळेस आपल्याला एखाद्या पैशाची गरज लागते तर गावाला जो राहणारा भाऊ असतो त्याला जर कशा प्रकारे जर पैशाची गरज असेल किंवा मुंबईला राहणाऱ्याला जर कशाची गरज असेल तर ती गरज एक मदत म्हणून आपण कशा प्रकारे केलेली आहे आतापर्यंत, म्हणजे तुमचा अनुभव काय आलेला आहे आतापर्यंतचा? नाही, आमच्यात आधी मुळात एकत्र समन्वय होता. नाही, त्यांना जर गरज लागली बा शेतीला उद्या एखाद्या सीजनला काम माणसं करायची आहेत, मग ते आम्हाला सांगायचे बा उद्या आम्हाला माणसं करायची, एवढी मजुरी होईल, मग तशी ती आम्हाला ती करायला लागायची. त्याचबरोबर सण साजरे जे आपले सगळे मोठे आहेत, गणपती, शिमगा, हे सगळे जे सण साजरे आहेत त्याला आम्ही सगळे बहुतांशी गावालाच यायचो. मग आम्ही यायचो, मग आम्ही इथला सगळा खर्च करायचा. त्यांना खर्चाला मध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम पाठवायची. आणि अशातनं ते शेती करता करता ते काय दिवस मजुरी करायचे, मधले जे दिवस त्यांना काय मिळायचे त्याच्यात ते त्यांच्या खर्चासाठी मजुरी करायचे. असं ते समन्वयानं हे सगळं चालत होतं. समन्वय म्हणजे एवढा समन्वय होता, एखादा जर आपल्याला नागराचा बैल आपल्याला जर घ्यायचा असेल तर त्याची किंमत सुद्धा आमच्याशी बोलूनच ठरायची. मग एवढ्यापर्यंत आपल्याला जमेल आणि एवढ्यापर्यंत आपण घ्यायचा, इतका समन्वय होता. असं म्हणजे आम्ही मदत करतोय हा फीलच कधी आला नाही. हे माझं मी करतोय आणि जमिनीतून उत्पन्नातून पण कुटुंबात व्यवहार त्यांचा चालायचा, त्यातलं थोडं भाग निघायचं का त्याच्यात. आणि त्याच्यात कसं धान्य आमच्याकडे मुबलक होतं. म्हणजे आम्ही 7-8 खंडी भात काढायचो एकत्र कुटुंब. 2 नांगर होते, ते पण असे सणसणीत नांगर, घाटी बैल आणि एक गावठी असं जोत. ते पण गावात म्हणजे बघण्यासारख्या जोड्या असायच्या दोन्हीच्या. आणि माणसं पण तेवढीच होती सगळे. म्हणजे मला सोडल्यात तर बाकीच्यांच्या सगळी फॅमिली इथंच होती, त्यामुळे ते माणसं होती. आज बहिणी काय लग्ना आधीपासूनच्या बहिणी काय त्यांची लग्न होईपर्यंत मिळायच्या अशी. आणि बाबा दोघं पण खंबीर होते ना. आजही ते बाबा जर दोघेजण दाढीवर बसले तर 2 नांगर तुम्ही दिवसभर चालवा, एवढी त्यांच्याकडे काम करण्याची कॅपॅसिटी होती. ह्यांची जी आई होती ती, माझी आई खरी घर बघून शेती करायची, पण ह्यांची आई ती कायम सकाळी उठल्यापासून शेतीत जायची, ते भाकरीच घेऊन जायची. त्यामुळे ही जी माणसांची काम करण्याची कुवत जी होती ना, म्हणून आमचं 13 पोरांचं कुटुंब त्यांनी सांभाळलं ना. आणि घरामध्ये एकूण कुटुंब संख्या किती होती, म्हणजे लोक एकूण कुटुंब संख्या आणि त्यामधली लोक एकूण अशी किती जण होती? आम्ही मुलं 13 आणि ती 5 जण, म्हणजे आमचे चुलते, आम्ही, आमचे आई वडील, यांचे आई वडील आणि आमची दुसरी चुलती, ती 5. 13 आणि 5 18 लोक आम्ही एका घरातच एका शेतीतच काम करत होते. त्यात सुरुवातीच्या काळात हे दोघेच बाहेर होते, त्यांचे पिढीतले लोक. हा, सुरुवातीला हे मोठे भाऊ मुंबईत होते, हे मुंबईत होते, बाकी कोण, मग आम्ही सगळे इथंच होतो ना. माझं तर शिक्षणच चाललं होतं. गोविंदबाई बडद हे तेव्हा त्यांच्या कुटुंबप्रमुख ते होते, गोविंदबाई बडद. त्याच्यानंतर ते आता ह्यानंतर हे झाले, म्हणजे पंधरा चालत मागे
असं ते खरं चालेल. त्यामुळे खर्चाचा आमचा विषय कुटुंब प्रमुख बदलत राहिला, पण कुटुंबाची जी चालीरीती आहे किंवा जी बांधिलकी आहे ती तशीच राहत गेली आणि ती आजपर्यंत तशीच आहे. भांडण तंटा नाही. आणि मुळात ह्याच्यात एक सगळ्यात महत्वाचा आणि प्लस पॉईंट आमचा जो काय आहे, आमच्या बायका तर सगळ्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या आहेत, वेगवेगळ्या ह्याच्यात नाही. पण कुठल्याही बाईचं आजही डेअरिंग नाही भांडण करायचं, कारण आम्हीच कधी भांडलो नाही. त्यामुळे तिचा भांडायचं डेअरिंग करायचा प्रश्न झाला नाही. ही जी आहे ना, तर हे सुद्धा आमचं नशीब म्हणायला किंवा पूर्वाश्रमची आमची पुण्याही असेल ते, त्याच्यामुळे हे आम्ही करू शकलो. नाही तर हल्ली तुम्ही बघतात, कारण कुठे ना कुठे 2 बायका एकत्र कधीच टिकत नाहीत. पण आम्ही तर आमच्या 5 बायका एकत्र टिकतात आजही. एका चुलीवर आजचा सुद्धा कार्यक्रम आपला झाला एका चुलीवरच आहे. कुठं दुसरी चूल आहे? फक्त आपण थोडीशी काय केली आता हे याच्यात, आता यावर्षी थोडीशी व्यवस्था वाढवली. कारण नाही म्हटलं तरी बाथरूमची व्यवस्था झाली पाहिजे, कारण कुटुंब वाढलं. आता नवीन आमच्या आता मुलांचे लग्न होतील, त्यांचं कुटुंब येणार, मग त्याच्यात थोडीशी सुधारणा व्हावी एवढाच त्यातनं आम्ही नवीन केलेला प्रयत्न. अन्यथा त्याच्यात सुधारणा काय नाही, कुटुंब आहे तसंच आहे. आल्या कारण कसं सुरुवातीच्या बाबांच्या वेळेस तर आमच्या सगळ्या जमिनी आहेत त्या गांधारी होत्या. पण मला त्याचा आमच्या म्हाताऱ्यांचा आभार मानायला लागतील, कारण त्यांनी आमच्या गावातले जर आमचं कुटुंब सोडलं तर कुणीही मुसलमानांकडली जमीन सोडवली नाही. पण आमचे सगळे आमचे अंगठेबहाद्दूर दोघे पण होते, पण त्यांनी काय कष्ट केले, भातांवर विकले, भातांवर जमिनी सोडवलेली. एक जमीन सोडली नाही त्याने. 7-8 खंडीचे भात 10 पिकायचं. वर्षाचा करार करून जेव्हा जमीन विक्रीला लागली तेव्हा 10 वर्षाचा करार करून ते पैसे 10 वर्ष भात भरलं त्याचं. हा, त्यावेळेस आम्हाला पेज घातली, हरी हरकाची पेज, हम्म, पण ते जमिनीचे पैसे तो भरले. प्रसंग सांगायला आवडेल, कारण मी सगळ्यात शेवट कुटुंबातला. पण मग मला काय करायचं, मला ती हरकती पेज आवडायची नाही, पण करणार काय, पोटाला तर दिली पाहिजे. मग मी आमच्या आईला सांगायचो, मला आधी भाताची आधी वाढ, त्याने किती माझं भरतंय ते बघून मी पुढचं करणार. इतके दिवस सुरुवातीचे बेकार होते, कारण सगळीच मुलं लहान होती ना, कमवते फक्त हे 4च जण होते. शेतीशिवाय त्यांना काय पर्याय, पण कारण आमच्या घरातला माणूस मजुरीला जाणं म्हणजे जमलंच नाही कधी, कारण एवढा मोठा पसारा होता. गुरं 2 वाडे भरलेले गुरं होती. आमच्या नांगराचे बैल स्वतंत्र असायचे, एकाच त्याच गुरात आमच्या नांगराचा बैल कधीच नाही. कुठलीही जमीन पैसा नाही म्हणून जाव दिली नाही. उपाशी राहिले पण जमीन बाहेर जाऊ दिली नाही. कसं आहे, आता तुम्ही तुमचं नाव बेंडल, तुम्ही जावई आहात ह्या घरचे, म्हणजे आतापर्यंत तुम्ही या कुटुंबासोबत आहात, तर तुम्हाला काय वाटतं कुटुंबाबद्दल, काय सांगाल तुम्ही? खूप आनंद आहे मला तर. असं वाटतं संगमेश्वर तालुक्यामध्ये असं एकत्र कुटुंब नाही आहे. बरोबर. आणि मी यांचं आता माझं 82 वर्षाचा माझा जन्म, माझं 88ला लग्न झालं. आता ह्यांची बहीण मी केली अन्नाडीच होती, शिक्षण नाही तिला अजिबात. आणि मी पण तेव्हा मी 7वी शिकलेलो होतो. मी वडिलांना बोललो, मला बायको म्हणजे माझी बायको होणारी असेल तर मला अन्नाडीच पाहिजे, पण असे मोठ्या कुटुंबात असेल लय चांगलं. बरोबर. म्हणजे अन्नाडी असून तुला अनुभव भरपूर, शिक्षणाचा अनुभव नाही पण अन्नाडी असून इतर अनुभव भरपूर, अशी मी यांची फेनमी केलेली आहे. पण इतकी सुशिक्षित म्हणजे शिक्षणापेक्षा सुशिक्षित अजून म्हणजे व्यवहाराच्या बाबतीत. तो एक एकत्र कुटुंब पद्धतीचा तो फायदा म्हणावा लागेल. परिणाम तिथे गुण जे आहेत ना चांगले अजिबात, म्हणजे तिचं वागणं बिणं बघा, सिस्टम म्हणजे थोडक्यात ही बडत फॅमिली आहे. या बडत फॅमिलीमध्ये एकत्र कुटुंब पद्धती चालवली जात होती आणि त्याचा परिणाम तुमच्या कुटुंबावरती झाला. मग तो एक तुम्हाला फायदाच, जरी त्या अशिक्षित असल्या तरी सुद्धा त्याचा फायदा तुमच्या कुटुंबाला झाला. तुम्ही सांगा तुमच्याबद्दल माहिती. मी प्रदीप पवार, माझं गाव शेंबवणे, आणि मी खरं तर लहानपणापासून मी इथेच, म्हणजे लहानाचं मोठं इथेच झालो आणि शिक्षणसुद्धा माझं पूर्ण इथेच झालं. अगदी 15वीपर्यंत मी शिक्षण इथेच पूर्ण केलं. तुमचं आणि यांचं नातं कसं? म्हणजे माझं हे मी ह्यांचा मोठा भाचा आहे, यांच्या मोठ्या बहिणीचा मुलगा. आणि या कुटुंबामध्ये राहताना मला खूप अनुभव मला मिळाले आणि ते माझ्या पर्सनल लाईफमध्ये मला खूप महत्त्वाचे वाटतात. आणि याच्या म्हणजे मी लहान असताना माझे खूप हाल व्हायचे म्हणजे माझ्या गावी. आणि त्या हाल अपेष्ट जे झाले ते त्यांना सहन झाले नाही, म्हणून त्यांनी मला पाळण्यातून उचलून इकडे घेऊन आले. आणि इथून जेव्हा आलो मी इथपासून ते आत्तापर्यंत माझ्या ह्या घराशी कनेक्टिव्हिटी आहे एकदम, म्हणजे अजिबात म्हणजे मी म्हणजे माझंच घर समजतो. आणि अजूनपर्यंत म्हणजे असं झालं आहे की
माझ्या एवढं म्हणजे एवढी शिस्त मला लागली, कारण ह्यांच्या बोलण्यामध्ये तुम्हाला असं आढळून आलं असेल की जे आमचे बाबा होते खूप शिस्तीचे होते. आणि एक त्याच्यामध्ये सांगायचं एक मुद्दा म्हणजे हे दोन्ही माझे आजोबा होते, दोन्ही भिन्न स्वरूपाचे त्यांचे व्यक्तिमत्व होते. एक खूप रागीट आणि एक तापट होते, आणि एक एकदम शांत स्वभावाचे. आणि त्यांच्यावर जरी भांडणं जरी झाली तर दुसऱ्या दिवशी सकाळी दादा म्हणून हाक मारायची त्यांची तयारी होती. आणि त्याचा परिणाम म्हणून ते आजपर्यंत हे कुटुंब त्यांचं टिकलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे माझं शिक्षण होत असताना आणि ह्या म्हणजे प्रत्येकाने माझ्या पाठीमागे त्यांनी खूप म्हणजे मेहनत घेतलेली आहे, आणि ह्याचा परिणाम मला म्हणजे माझ्या पर्सनल आयुष्यात खूप मोलाचा आहे. एकतर आपण एकत्र कुटुंब पद्धतीने म्हणजे राहताना म्हणजे एखादे म्हणजे लहान जरी मूल असलं तरी ती कोणाची एकट्याची जबाबदारी राहत नाही. म्हणजे आपण एकत्र कुटुंब असल्यामुळे सगळ्यांची ते जबाबदारी वाटून दिल्या जाते. एकत्र सगळ्यांचंच होतं, व्यवस्थित होतं, शिस्त लागते. शिस्तीचं एक सांगायचं म्हटलं तर संध्याकाळी आता जर 7 वाजले तर पुढच्या दरवाजाने यायची आमची हिंमत कधी व्हायची नाही. जर आम्ही कधी खेळायला गेलो, कुठे बाहेर गेलो तर पुढच्या दरवाजाने कधी 7च्या नंतर कधी आम्ही पुढच्या दरवाजाने आलेलोच नाही. यायचं तर मागच्या दरवाजाने लपत छपत, कारण एवढा त्यांचा म्हणजे दरारा होता किंवा एक शिस्त होती याच्या पाठीमागे. आणि असे खूप म्हणजे असं आम्ही असे एकत्र कधी कधी सणासुदाला एकत्र येतो आणि खूप एन्जॉय करतो म्हणजे. आणि माझ्या एक पर्सनली असं आहे की खूप म्हणजे मी म्हणजे कुटुंबाला कधी विसरू शकत नाही असा माझा अनुभव आहे. म्हणजे मी 1 ते 25 वर्षापर्यंत मी इथेच राहिलेलो आहे, बालपण याच कुटुंबात गेलेलं आहे, कुटुंबामध्ये राहिलेलं आहे. आणि ते पर्सनल आयुष्यात मी आता चांगला आहे, एकदम नोकरीला वगैरे व्यवस्थित आहे. आणि माझ्या हाताखाली मी 40 माणसं जशी काम करतात तशी 40 माणसं मी एकटा सांभाळू शकतो, कारण याचा माझा एक्सपिरियन्स आहे की हे कुटुंब कसे चालवायचे, काय करायचे, त्याचा एक काय म्हणतात ते एक पडदा आपल्या पाठीमागे उभा राहतो की आपण कसं प्रत्येकाला कसं हँडल करायचं, प्रत्येकाचा स्वभाव कसा ओळखून घ्यायचा, त्यांना कसं त्यांच्या स्वभावानुसार आपण कसं त्यांच्याशी संवाद साधायचा. ह्या गोष्टीचा मला खूप म्हणजे पर्सनल लाईफमध्ये मला खूप म्हणजे महत्त्वाचे वाटतात. आणि मला त्यांना एक अभिमान वाटतो की मी या कुटुंबामध्ये असा मोठा झालो आणि मला ह्या कुटुंबाचा एक भाग बनता आला, आणि याचा मला एक आनंद आहे. मगाशी ज्यावेळेस आम्ही तिथे बाहेर सगळ्यांची मुलाखत घेतली, तुमचे भाऊ वगैरे होते, सगळे तिथे नातेवाईक होते, तर त्यावेळी तुम्ही नव्हतात. आता तुम्ही आलात तर मला तुम्हाला विचारावं असं वाटेल की एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये तुम्ही वाढलात, तुमच्या आजोबांपासून असेल, तुमच्या वडिलांपासून असेल, आता तुमची पिढी आणि तुमच्या मुलांची पिढी ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये नांदते, वाढते. तर एकत्र कुटुंब पद्धतीबद्दलचा जो तुमचा अनुभव आहे तो तुम्ही काय सांगाल? तसं एकत्रित कुटुंब हे एक मोलाची बाब आहे, आणि ती जोपासायची म्हटलं तर आपलं कुटुंब, आपली मुलं, आपलं परिवार हे सगळं जतन करताना सगळ्यांचा हातभार असतो, आणि सगळ्यांच्या हातभारामुळं ते सगळं सोयीचं होऊन जातं. तसंच म्हटलं तर आपली मुलं शिक्षणासाठी जरी असली आणि गेली तरी पण त्यांची काय ना आमची काय, हे आपलीच मुलं आहेत असे आम्ही जोपासून त्यांना शिक्षण वगैरे दिलं. आणि त्याच्यातून सगळी मुलं आम्ही साधारण 15वी आत्तापर्यंत शिकवलेली आहेत, आणि मोठ्या शिक्षणातून ती पार पाडलेली आहे. आणि ते मोठं कुटुंब एकत्रित असल्यामुळे हे सगळं आम्हाला जमलंय. आणि ते जर एका छोट्या कुटुंबावाल्यांना ते जमत नाही, कारण शेती सांभाळतो कोण, त्यांचं शिक्षण, पैसा, हे सगळ्या गोष्टी अडचणीच्या भासतात. त्याच्यामुळं कोण नोकरी करतोय, कोण शेती करतोय, असं सगळ्यांनी हातभार देऊन ते आपलीच मुलं म्हणून ते त्यांना उंचवलेले आहेत. आणि त्याच्यातून आमचं मुलांचं हे शिक्षण अशा प्रकारे झालेलं आहे. आता तसं म्हणाल तर एखादा सण आला तर तो सण की असं काही सणानिमित्त आपण जे काही पदार्थ बनवतो तो कसाही असो, लहान मोठा कसाही बनवला तरी पण तो आपण समाधानाने एका पंक्तीला जेवतो. आणि तो समाधान असं असतं की एवढा उत्साह असतो
की आनंदच असतो. रोजचं जेवण हे नेहमी सणवारासारखंच वाटतं. त्याच्यात हे काहीच एकत्र फरक कुटुंब नसतो. पद्धतीत हे बघायला भेटतं हो. आपल्याला. आणि ते त्याचं मूल हे माझं मूल असा त्याच्यातला फरक काहीच नसतो. कारण आम्ही जरी चुलत सख्य आहोत, पण ते आपली म्हणजे असं वाटत नाही की कोणाला की हे चुलत सख्य आहेत, ते सगळे एकाच वडिलांची मुलं आहेत, अशी ह्या कुटुंबाची पद्धत आहे आतापर्यंत. आणि त्याच्यातून एखादं समजा आजारपण आलं एखाद्या व्यक्तीला, तर ते आम्ही त्याला जाणवू सुद्धा देत नाहीत की त्याला उलाढाल, त्याला उपचार करून त्याचा तो प्रसंग आपण दूर करून तो तातडीने बरा करतो. आणि तो चांगल्यात चांगलं जसं जे उत्साही राहता येईल असंच आम्ही ते जगतोय वातावरण. असं त्याला पडून देत नाही किंवा त्याला वाटून देत नाही की माझं मुलं येईल आणि मला बघेल. तो मुलगा जरी बाहेर परदेशी असला तरी तो परदेशी असला तरी त्याला पण काळजी नाही की माझी पाठीमागं आपली भावंड आहेत, तीच माझ्यापेक्षा सरस आहेत, ती माझ्यापेक्षा तातडीनं उपचार करतील आणि त्याला सावरून घेतील. म्हणजे कोणाही असं नाही की प्रसंग माझ्यावर आला म्हणजे तो वंचित राहील किंवा तो काळजीनं थकेल, अशातला भागच नाही. तो निर्धास्तपणे राहतात आणि मोकळ्या मनाने आपण जगतो. असे आजचे वातावरण ह्या कुटुंबाची पद्धत आहे. आणि ते आतापर्यंत वडील आम्ही आणि आता आमची मुलं, हा परिवार असा चाललाय की अजून आमच्यात काही फरक नाही असं. आणि आता तुम्ही तुमच्या मुलांना दिलेले संस्कार, त्याच्यामुळे तो जो एक वारसा आहे तो अजून पुढे चालत राहणार आहे. हो, तो वारसा चालतच राहणार आहे. कारण जे आम्ही आमच्या मुलांना शिक्षण दिलंय किंवा जे काय आम्ही त्यांच्यावर संस्कार टाकलेत की ते संस्कार मार्गी लागलेत असं समोर चित्रातून ते दिसतंय. अशीच आहेत की सगळ्यांवर संस्कार समान आहेत. म्हणजे माझाच मुलगा लाडका किंवा त्याचा मुलगा लाडका अशी पद्धत नाही. कारण तोही त्या जागी माझाच मुलगा आहे असं आम्ही त्यांना शिक्षण संस्कार सोडतच आलेलो आहे. आणि त्याच्यातून ती सगळी मुलं पारंगत आहेत. बरोबर. असं आहे. तुमचं नाव कृष्णा बडद आणि तुम्ही दिलीप बडद, भागोजी बडद त्यांचे भाऊ. तर तुम्ही गावालाच असता. शेती हाच व्यवसाय तुमचा. करत होते आम्ही, इथे शेती बघत होतो. त्याच्यामुळे काय हे कोणाचं ते कोणाचं असं काय आम्ही काही केलेलंच नाही ना. एकत्रीकरण असल्यामुळे आम्ही काही इथली शेती वगैरे तर आम्हीच हे करत होतो. ते पण येत होते शेतात असल्यामुळे काय आम्हाला ते या अशा कार्यक्रमामध्ये जाण्यास भाग होतं. ते कधी येत असलं ते जरी येऊन जाऊन असले तरी पण आम्ही ते सगळं सांभाळत होतो इथं असल्यामुळे. कारण ते अशा कार्यक्रमात सार्वजनिकमध्ये ते आम्हाला जावंच लागतं ना, कोण नाही कोणतरी असायला पाहिजे तिथे. त्याच्यामुळे आम्ही असतो पुढं. की तुमचं नाव कसं? मी समृद्धी दिलीप बडद. एकत्र कुटुंब पद्धतीचा आपला हा जो विषय आता चालू आहे, तर तुम्हाला ज्यावेळेस कुटुंब पद्धती ही बघायला मिळाली आणि अनुभवायला मिळाली, तर तुम्ही काय सांगाल एकत्र कुटुंब पद्धतीबद्दल? एकत्र कुटुंब पद्धती जगत असताना आणि घरामधल्या दोन स्त्रिया ह्या एकत्र नांदत असताना तुम्हाला काय अनुभव आला ह्या एकत्र कुटुंब पद्धतीचा, ते मला थोडक्यात सांगा फक्त. सुरुवातीला म्हणजे काय माहिती आहे, लग्न माझं ठरत असताना त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे घर एकत्र आहे ते तुझ्यामुळे तुटता कामा नाही. तुम्ही आतापर्यंत म्हणजे ते माझ्याकडून मी पुरेपूर प्रयत्न केला. म्हणजे इतरांची मुलाला साथ लागली, म्हणजे दोन सासू होत्या. असं असायचं की मी जेव्हा इथून घरात निघायची ताईला इथं आल्यानंतर, तर अक्षरशः सासूबाई रडायच्या बाहेर जाताना. पण आम्ही सगळे म्हणजे असं काही नाही, माझ्यात तरी आतापर्यंत म्हणजे एवढं आम्ही 5 जण एकत्र आहोत, कधी भांडण वगैरे असं कधीच झालं नाही. मी आली कधी 4 दिवस राहते वगैरे, पण आम्ही वाटून काम वगैरे घेतो आणि करतो, असं काही नाही. थोडंसं कसं आहे, मी पहिल्यांदा म्हणजे इकडून शिकून आल्यानंतर घरी इकडे कसं होतं, 7वीपर्यंत कमीत कमी मुलीने शिक्षण दिलं जायचं. मग तेव्हा माझी मोठी पुतणी म्हणजे ह्यांची मुलगी तेव्हा 7वी नुकतीच झाली होती. मग मी ह्यांच्याजवळ हे केलं की म्हटलं असं नाही, मी जर शिकून आले तर घरातल्या मुली पण शिकल्या पाहिजे. बरोबर.
त्यामुळं मग तिचं शिक्षण सुरू झालं पुढे 8वीपासून असं. म्हणजे त्यामुळे आमच्या घरातल्या सगळ्या मुली ग्रॅज्युएशन झाल्या आहेत, म्हणजे इव्हन नंदनच्या मुली पण झाल्या. त्याच्यामुळे मुलं शिकली, पण मुली पण ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतली त्यांनी. म्हणजे पकडून आहेत की आम्ही असं काय म्हणजे म्हटलेलंच नाही की हे दुसऱ्याचं, हे तिसऱ्याचं, हे त्याचं आहे आणि हे ह्याचं आहे. कधीच अजूनपर्यंत ते आम्ही कधी पहिल्यापासूनचे ते संस्कार होते तुमच्यावर, आणि आता तेच संस्कार आता तुमच्या मुलांमध्ये गेले. आणि असं राहावं असं आम्हाला पण वाटतं. म्हणजे एकत्र मुलांनी पण असं एक म्हणजे जरी विभक्त झाले किंवा एकमेकाला धरून राहिलं पाहिजे. आम्ही देतो तेच मग मुलं पुढे देणार असं आम्हाला वाटतं, बाकी काय नाही. पण कोण नाही. मुलाला गेला इथं ना आम्हाला हवी होती अशी वाटते. म्हणजे हाच मला वाटतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे या कुटुंबाचा. आम्ही भाव कोणच पित नाही, आमचे मेहुणे पित नाही, त्यामुळे आमच्या मुलांचा अजून तरी काही तसा विषय आलेला नाही. आम्ही देऊ शकतो याच्या पुढे ते पहिलं तर तुमचं मी आभार मानते. स्टार्ट करू की यूट्यूब चॅनल आमच्या इथपर्यंत पोहोचलंय आणि एकत्र कुटुंब पद्धती ही मला लग्नानंतर समजली की काय असते ती. कारण हे लहानाचे माझे मिस्टर जे आहेत प्रदीप पवार, हे लहानाचे मोठे इकडे झाले मामांकडे, पण त्यांच्यावरती असे संस्कार केलेत ना की आत्तापर्यंत मला त्यांनी लग्नानंतर एकच गोष्ट सांगितली होती की तुला तुझ्या माहेरची कधी आठवण येणार नाही, आणि ते तसंच झालेलं आहे. आत्तापर्यंत मी माझ्या माहेर म्हणजे हेच माझं माहेर आणि सासर. म्हणजे माझ्याकडे बोलायला शब्द पण नाहीत की इतकी ही लोक चांगली आहेत. म्हणजे मला असं सून म्हणून कधी आत्तापर्यंत त्यांनी वागवलंच नाही. माझ्या मुलांना मला म्हणजे मला असं वेगळेपणाची जाणीव ह्या घरामध्ये माझ्या सासरी पण आणि इथे पण अशी जाणवलीच नाही. पण बोलतो की जर मी इथं जर नसतो तर कदाचित तू माझ्या आयुष्यात नसती, आणि कदाचित इतपत ते पोचले पण नसते, कधीतरी मी पुढे आलो पण नसतो, चुकीच्या वळणावर पण जाऊ शकत होते असं त्यांनी मला सांगितलं होतं. की म्हणजे मामींचे जे काय संस्कार आहेत त्याच्यामुळे आज मी इथे उभा आहे. या एकत्र कुटुंब पद्धतीमुळे तुम्हाला एक चांगला जोडीदार मिळाला.